हॅलो फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आपण मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यामधील त्याची व्याख्या, त्याचा अर्थ आणि मानव विकास निर्देशांकाची रचना कशा पद्धतीने केली जाते, या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. प्रत्येक देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये मानव साधन संपत्ती म्हणजे ह्युमन रिसोर्सेस हा अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्याचबरोबर मानव भांडवलाच्या विकासाशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही. कारण उत्पादनाच्या श्रम या एकमेव सक्रिय घटकाचा पुरवठा हा मानवी संसाधनातून होत असतो. त्यामुळे मानवी भांडवलातील गुंतवणूक ही महत्त्वपूर्ण असून देशातील नागरिकाचे ज्ञान, त्याच्यामध्ये कौशल्याचा विकास व त्याचा पर्याप्त वापर करू न शकणारा देश तो कधीही प्रगती करू शकत नाही. आणि ज्या देशाने या मानव विकासाचा ह्युमन रिसोर्सेसचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय, त्या देशाचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं, तर जपानचा आर्थिक विकास हा मानवी साधनसंपत्तीच्या विकासानेच घडून आलेला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात मानवी संसाधनाला मौलिक स्थान आहे. त्यामुळे मानवी विकासाचे मोजमाप करणे हे आवश्यक आहे. आणि मानवी भांडवलाची उत्पादकता वाढवणे हा ह्या विकासाचा मुख्य हेतू असतो. यासाठी मानवाचे शिक्षण, आरोग्य यावरती केला जाणारा खर्च हा गरजेचा असतो. त्यामुळे त्याच्यावरती खर्च करणं गरजेचं असतं. आर्थिक विकासाचे मोजमाप करण्यासाठी मानवी विकास निर्देशांक हा उपयुक्त आहे. आणि अलीकडच्या काळात विकासाशी संबंधित जे अर्थशास्त्रात अभ्यास करतात, त्यांनी आर्थिक वाढीकडून मानवी विकासाकडे लक्ष हे वेधलेलं आहे. म्हणजे त्यांचा अभ्यास हा इकॉनॉमिक ग्रोथकडून तो आता ह्युमन डेव्हलपमेंट याच्याकडे जास्त वळलेला आहे आणि ते त्याच्यावरती फोकस केलेलं आहे. तसेच मानवी विकास सर्व कार्यक्रमाचा हा शेवट आहे. म्हणजे ह्युमन रिसोर्स हा एंड आहे. म्हणजे आपलं सगळं आपण विकास करत गेलो. मानवी विकास हाच सर्वात ह्या सर्व कार्यक्रमाचा शेवट आहे. त्याने त्याचे मापन करणे हे साधे सोपे काम नाही. ते खूप क्लिष्ट, किचकट आणि अवघड असं काम आहे. तरी सन 1990 पासून युनोने UNDP प्रोग्राम अंतर्गत आपले मानवी विकास अहवाल सादर करण्यास सुरुवात करून मानवी विकास निर्देशांक हे तयार केलेले आहेत. ते विकसित केलेले आहेत आणि वेगवेगळ्या देशाचा HDI किती आहे ते मोजण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जातं. आता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सन 1997 मधील अहवालात मानवी विकास संकल्पनेचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यामध्ये लोकांच्या निवडीची प्रक्रिया विस्तारित करणे आणि त्याच्या कल्याणाची पातळी विस्तारणे, त्याच पद्धतीने ज्ञान संपादन करून योग्य राहणीमानाकरता आवश्यक असणारी सामग्रीच्या मार्गाकडे त्यातून जाता येते. येथे मानवाच्या विकासाचा शेवट होत नाही. कारण अनेक लोकांकडून उच्च मूल्याची निवड त्याची अपेक्षा असते. त्याचबरोबर राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळवणे, ज्यायोगे सर्जनशील आणि उत्पादकता मिळवता येईल आणि स्वाभिमान व मानवी हक्काच्या खात्रीलायक आनंद उपभोगता येईल. तसेच सन 1997 चा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असे सांगतो की उत्पन्न हा उत्पन्न हाच एकमेव पर्याय आहे, जो लोकांना महत्त्वाचा वाटतो. उत्पन्न हा एक साधन असून लक्षात राहू द्या, उत्पन्न हे एक साधन असून मानवी विकासाचे ते साध्य नाही. त्यामुळे 1990च्या मानवी विकासाच्या अहवालानंतर प्रसिद्ध झालेले महमूद उल हक्क आणि डॉक्टर अमर्त्य सेन मानवी विकासाचे मापन अधिक शुद्ध व सांस्कृतिक व्हावे यासाठी सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत. आपण ज्यावेळेस मानवी विकासाच्या निर्देशांकाची रचना पाहतो, ते पाहत असताना ही मानवी विकासाच्या निर्देशांकाची रचना 3 आयामावरती ती स्थापित आहे. त्यामधला पहिला आहे तो म्हणजे आरोग्य निर्देशांक, दुसरा शैक्षणिक प्राप्ती निर्देशांक आणि तिसरा आहे तो राहणीमान निर्देशांक. आता हे निर्देशांक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, कशा पद्धतीने मांडले जातात, या अनुषंगाने आपण पाहूया. तर पहिला त्याच्यामधला येतो तो आरोग्य निर्देशांक. आता आरोग्य निर्देशांक हे स्वास्थ्य निर्देशांकामधील म्हणजे HDI मधील स्वास्थ्य निर्देशांक हा महत्त्वाचा घटक आहे. कारण तो लोकांच्या जीवनमानाची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य निर्धारित करत असतो. आता ह्या HDI मध्ये ह्या आरोग्य निर्देशांकाचं काय महत्त्व आहे? कारण की लोकांचं दीर्घ आणि निरोगी आयुष्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जीवन प्रत्यक्षात या घटकामुळे लोकांचं आयुष्यमान कसं आहे? लोकं किती काळ जगू शकतात, किती चांगलं जगू शकतात, याचे सर्व अनुभव येतो. त्याचप्रमाणे आरोग्य सेवकाचा मानांक, स्टँडर्ड कसा आहे? आरोग्य सेवा, त्याचप्रमाणे संसर्जन्य आजार वगैरे ह्या सर्व बाबीच्या आधारावरती ह्युमन इंडेक्स हा प्रभाव टाकण्याचा काम करत असतो.
त्याचप्रमाणे समाजाचा विकास म्हणजे निरोगी लोकसंख्या ही देशाच्या आर्थिक विकासासाठी, आर्थिक हातभारीसाठी हातभार लावत असते. त्यामुळे ही जी लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या हेल्दी असणं गरजेचं आहे, उत्पादनक्षम असणं गरजेचं आहे, सर्जनशील असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधला हेल्थ इंडेक्स हा खूप महत्त्वाचा आहे. आता हा ज्यावेळेस हेल्थ इंडेक्स मोजला जातो, त्यावेळेस मोजत असताना दीर्घ अन् आरोग्यदायी जीवनशैली आपण करत असतो. मगाशी आपण सांगितलं. आता जो जन्माच्या अपेक्षित जे आयुर्मर्यादा आहे, ती आयुर्मर्यादा आणि जी किमान आयुर्मर्यादा ह्याच्या अनुषंगाने तो डिस्कस केला जात असतो. आता हे करत असताना त्यांनी अपेक्षित आयुर्मर्यादा वजा 20. आता 20 काय तर 20 किमान वर्ष आणि अपेक्षित आयुर्मर्यादा जी प्रत्येक देशाने ठरवली असेल ती, भागिले 85 ही जी काही कमाल वर्ष आहेत, जी लोकं जगू शकतात आणि -20 म्हणजे 20 जे किमान वर्ष असेल, ह्यांचा रेशिओ काढून हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधला हेल्थ इंडेक्स काढला जात असतो. दुसरा आहे तो म्हणजे शैक्षणिक प्राप्ती इंडिकेटर म्हणजे एज्युकेशनल इंडिकेटर. आपण जो एज्युकेशनल इंडिकेटर जो आहे, तो एज्युकेशनल इंडिकेटर याच्यामध्ये आपण 3 इंडिकेटर पुढे पाहणार आहोत. पण ते पाहण्यापूर्वी आपण हा जो निर्देशांक काढला जातो, ह्या एज्युकेशन इंडिकेटर याचं काय महत्त्व आहे? का काढला जातो? हे पाहणं पण गरजेचं आहे. कारण काय ते पाहणं गरजेचं आहे ना. कारण एज्युकेशन निर्देशांक हा मानवी विकासाच्या निर्देशांकाला महत्त्वाचा वाटा आहे. कारण तो देशातील लोकांचे ज्ञान, कौशल्य, जीवनशैलीच्या सुधारण्याचे प्रतीक असतो. एच-डी-आयमध्ये केवळ शिक्षण निर्देशांक देशातील शाळा व शिक्षण संस्थांचे प्रवेश, शिक्षण पूर्ण होण्याची अपेक्षा आणि लोकसंख्येतील सरासरी शैक्षणिक वर्ष या सर्वांचा समावेश त्यामध्ये केला जात असतो. याच्यामुळे अ, श ज्ञान आणि कौशल्य वाढवणे, समाजामध्ये संधीची समानता, सामाजिक प्रगतीला चालना आणि स्थानिक राष्ट्रीय विकास ह्याच्याद्वारे एज्युकेशन इंडिकेटरच्याद्वारे घडून येऊ शकतो. त्यासाठी हे मोजणं खूप गरजेचं असतं. मग याचं मोजमाप करत असताना आपण प्रौढ साक्षरता, टू थर्ड वेटेज आणि म्हणजे ज्यावेळेस आपण प्रौढ साक्षरता मोजतो त्यावेळेस आपण त्याला टू थर्ड त्याला वेटेज देतो आणि प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील एकत्रित स्थूल नाव नोंदणीच्या प्रमाणाच्या वन थर्ड भाग याच्या च्याद्वारे काय केलं तर हा एज्युकेशन इंडिकेटर एज्युकेशन इंडिकेटर हा बनवला जात असतो. त्यामधला पहिला आपण बघूया शालेय शिक्षणाचे सरासरी वर्ष निर्देशांक. आता शालेय शिक्षणाचं म्हणजे शालेय शिक्षणाचे अपेक्षित सरासरी वर्ष किती पकडले त्यांनी? 15 पकडलेत आणि वजा 0 भागिले 15 वजा 0 म्हणजे ह्या दोघांचा रेशिओ काढून आपण शालेय शिक्षण सरासरी निर्देशांक आपण काढतो. त्याचबरोबर दुसरा आपण शालेय शिक्षणाची अपेक्षित सरासरी वर्ग निर्देशांक काढत असतो, जो एज्युकेशन इंडिकेटरसाठी महत्त्व असतो. याच्यामध्ये शालेय शिक्षणाचे अपेक्षित सरासरी वर्ष किती असेल? तर ते 18 पकडलेले आहेत आणि वजा 0 म्हणजे काही नाही. म्हणजे ह्याचा रेशिओ काढून आपण काय केलं जातो म्हणजे वेटेज त्याचं जे काही येतं ते पाहून आपण शालेय शिक्षणाची अपेक्षित सरासरी काढतो आणि ह्या दोघांचं एकत्रीकरण करून आपण काय करतो, हा एज्युकेशन इंडिकेटर काढतो. म्हणजे ह्याच्यातलं वेटेज जे येतील शालेय शिक्षण सरासरी वर्ष निर्देशांकचं आणि शालेय शिक्षण अपेक्षित सरासरी निर्देश ह्याच्या दोघांच्या वेटेजचं काय केलं तर तिथं बेरीज केली जात असते आणि त्याला 2 भागलं का आपल्याला शैक्षणिक प्राप्ती निर्देशांक आपल्याला मिळत असतो. तिसरा येतो तो राहणीमान निर्देशांक. जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे ते दाखवत असतो. त्याचबरोबर इन्कम कशा पद्धतीचं आहे, हे दाखवण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जातं. तर हा एक महत्त्वाचा आहे. कारण इन्कम हा देशातील लोकांचं राहणीमानाची स्थिती कशी आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे हे दाखवतं. त्याचप्रमाणे त्या देशाची आर्थिक स्थिती किती आहे, हे दर्शवण्याचं काम, रिफ्लेक्ट करण्याचं काम ह्या इन्कम इंडिकेटरच्या द्वारे केलं जातं. आणि हे निर्देशक जी-एन-पी पर कॅपिटावरती आधारित असतो आणि देशाच्या आर्थिक क्षमतेचा मापक म्हणून हा इंडिकेटर वापरला जातो. आता जर सर्वसामान्य जर पाहायचं म्हटलं, तर हा आर्थिक जीवनमानामुळे लोकांचा चांगला आहार, अ, आरोग्य सेवा असेल, निवारा, इतर आवश्यक घटकाच्या सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे लोकांचं जीवनमान सुधारतंच हो. पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे, की लोकं कोणत्या स्थितीमध्ये राहत असतात, हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण लोकांना जर समृद्ध राहायचं असेल, चांगलं राहायचं असेल, तर लोकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणं गरजेचं आहे. लोकांना चांगलं आयुर्मान मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकांचं उत्पन्न जर चांगलं असेल, तर ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात. त्यामुळे ह्या इंडिकेटरचा वापर हा एच-डी-आय कॅल्क्युलेशनमध्ये केला जात असतो.
अ, याच्यामध्ये योग्य राहणीमानाचे मापन स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या सहाय्याने केले जाते, हे तुम्हाला सांगितलेच आहे. जे डॉलरच्या संदर्भातील जे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी आहे, याच्या आधारावरती केलं जातं. याच्यामध्ये जी किमान व्हॅल्यू पकडली जाते ती $100 आणि उत्पादनाची आणि कमाल जे आहे ते $75,000 इतकं मूल्य विचारात घेतलं जातं. आणि जो राहणीमान निर्देशांक काढला जातो, तो देशांतर्गत उत्पन्न जे काही डॉलरमध्ये ते आणि म्हणजे ते लॉग लावून पर कॅपिटा इन्कम मायनस लॉग 100 हे केलं जातं भागिले. आता देशांतर्गत उत्पन्न मॅक्सिमम किती सांगितलं आपण 75,000. मग त्याची लॉग $75,000 आणि लॉग मायनस मायनस लॉग 100 हे कॅल्क्युलेशन करून काय केलं जातं राहणीमानचा निर्देशांक काढला जातो. आणि हे निर्देशांक काढल्यानंतर आपण जे पहिला काढलेला होता तो आरोग्य निर्देशांक, दुसरा एज्युकेशन इंडिकेटर आणि हा इन्कम इंडिकेटर. या तिन्ही निर्देशांकाचं काय केलं जातं भौमितिक पद्धतीने सरासरी करून म्हणजे जॉमेट्रिक मीन काढला जातो. जॉमेट्रिक मीन घेऊन जो मानवी विकासाचा निर्देशांक आहे, तो मानवी विकासाचा निर्देशांक तयार केला जातो. मग हा मानवी विकासाचा निर्देशांक करताना मानवी विकासाचा निर्देशांक बरोबर आरोग्य निर्देशांक अधिक शैक्षणिक प्राप्ती निर्देशांक अधिक राहणीमानचा निर्देशांक हे सगळं करून त्याला 1/3 न हे केलं असतं आपल्याला काय मिळतो एचडीआय इंडेक्स मिळत असतो. आता हा एचडीआय इंडेक्स येतो किती? तर हा एचडीआय इंडेक्सचं उत्तर एक तर 0 आणि 1 ह्या दोन्हीच्या दरम्यान येतं. ज्याचं उत्तर ज्या 1 आलं, नाही ज्या देशाचा एचडीआय कॅल्क्युलेट करताना उत्तर जर 1 आलं, तर तो देश उत्तम अशा पातळीवरती, उत्तम स्थितीमध्ये आहे. म्हणजे टॉपला तो देश आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आघाडीवरचा देश आहे असं आपण म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजे सर्व बाबतीमध्ये तिथं सर्व काही ठीक आहे. आणि ज्या देशाचं उत्तर 0 येईल, तो अतिशय म्हणजे खालच्या स्तरावरचा म्हणजे म्हणजे पूर्ण मागासलेला अशा प्रकारचा तो प्रत्येक त्या सेक्टरच्या बाबतीत आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता भारताचा मानवी विकास निर्देशांक जर पाहायचं म्हटलं, तर 23-24च्या मानवी विकासाच्या अहवालानुसार 2022 मध्ये मानवी विकास निर्देशांकाचं मूल्य हे 0.644 इतकं आपलं होतं. जे भारताला मध्यम मानवी विकासाच्या श्रेणीमध्ये आणतं. जगातील 193 देशामध्ये मानवी विकासात जो एचडीआय कॅल्क्युलेट जातो, त्यामध्ये आपला 134वा क्रमांक लागतो. सन 1990 ते 2000 या कालावधीत मानवी विकासाच्या निर्देशांकाचं मूल्य आहे, हे 0.434 वरून वाढून ते काय झालं 0.644 कडे गेलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वी अगदी म्हणजे जे मूल्य आहे, एचडीआयचं मूल्य आहे, त्याच्या म्हणजे खालच्या पातळीवरती होतो. तिथून आपण काय केलं आता मध्यम गटाकडे तिथे आपली वाटचाल केली आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह इंडिकेटर आहे. म्हणजे हा जो बदल आहे जवळ-जवळ 48.4% इतका आहे. तो म्हणजे पॉझिटिव्ह एक साइन आहे, की आपला एचडीआय वाढत आहे. आणि भारताला आपल्या आर्थिक विषमतेमुळे जी आपली आर्थिक सामाजिक विषमता आहे, ही एक विषमता कारणीभूत ठरते, की ज्यामुळे आपला एचडीआय तो एचडीआय वाढत नाही. तो एचडीआय आपला अ, इतर देशाच्या तुलनेत आपण मागे राहत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये जर आर्थिक, सामाजिक विषमता जर प्रस्थापित झाली, तर एक आहे की आपल्याकडचा जो एचडीआय तो एचडीआय वाढू शकतो. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.